या आधी तुम्ही सुद्धा सिलेंडर घेऊन गेले असेल, हो. मग काय व्यवस्थित तुम्हाला पावती वगैरे दिली जाते का दुकानातून? नाही, पावती नाही भेटत. नाही मिळत. नाही नाही. का बरं? काय माहित आता. 1000 रुपये जवळपास तुम्ही या ठिकाणी माल घेऊन जाताय, पावती नाही मिळत का? पावती नाही भेटत. ऑनलाईन रेट बी तेवढंच घेतात ना. हां, ऑनलाईन मध्ये बी तेवढंच रेट घेतात. नाही नाही, ऑनलाईन मध्ये कमी आहे. ऑनलाईनचे किती आहे? ऑनलाईन मध्ये कमी आहे. 973 रुपये घेते. नाही पण इतकं मोठं तुम्ही सामान घेताय नाही, मागितली दुकानातून, आम्ही पावती भयस बी केली, पण आम्ही पावती देत नाही, मी ते सर्व सांगते. नाही का? नाही. अच्छा अच्छा. इकडे नरखेड शहरातील भारत गॅस एजन्सी समोर सुद्धा तुम्ही सिलेंडरची रांग पाहू शकता. सकाळचे 10 वाजलेले आहे. या ठिकाणी दुकान उघडलेलं आहे, मात्र कुठल्याही प्रकारची हालचाल या ठिकाणी आपल्याला दिसते नाही. तुम्ही पाहू शकता ग्राहक सकाळपासूनच या ठिकाणी आपले सिलेंडर घेऊन यांनी रांग लावलेली आहे. मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे सिलेंडर भरलेले आपल्याला दिसत नाही आहे. नागरिक भरपूर दिसत आहे, सिलेंडर भरपूर दिसत आहे. चला त्यांच्याशी आपण चर्चा करू, काय म्हणतात ते. हो, सिलेंडर उपलब्ध आहे का हो दुकानामध्ये? हो. भेटत आहे सिलेंडर? हो. हो, सिलेंडरची कमतरता नाही दुकानामध्ये? नाही का? भरपूर साठा आहे. हो, सिलेंडर मिळत आहे दुकानामध्ये? त्यांनी तर फोन करून सांगितलं की या म्हणून तुम्हाला सिलेंडर देतो बा म्हणून. अच्छा अच्छा. म्हणजे याआधी खूप गर्दी होती, याआधी आले होते का तुम्ही? नाही, असं चालू आजच आले, म्हणजे आजच आले, आजच सिलेंडर मिळणार, म्हणजे तुम्हाला आनंद आहे. घेऊन आलो आहे. त्यांनी सांगितलं का मिळणार बा. मिळणार. मिळालं नाही आहे. आज रात्री आजच संपलं, आज आता आलो. सिलेंडर भेटले. आता समजा 15-20 मिनिटं झाली असून खतम व्हायला. अच्छा. आताच खतम झालं ना, आताच भेटून बी राहिलं. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे नरखेड शहरातील भारत गॅस एजन्सी आहे त्या ठिकाणी गॅसचा कुठलाही तुटवडा नाही. नागरिक या ठिकाणी आनंदाने सांगत आहे की या ठिकाणी सिलेंडर उपलब्ध आहे, थोड्याच वेळात सिलेंडरची गाडी येणार आहे आणि सर्वांना सिलेंडर मिळणार आहे. परंतु नरखेड शहरातील इंडियन गॅस एजन्सीचं ऑफिस अजूनही उघडलेलं नाही. तिथे जवळपास 200 ते 250 नागरिक सिलेंडर घेऊन वाट पाहत आहे की सिलेंडर मिळणार की नाही, ऑफिस उघडणार की नाही. मात्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नरखेड शहरातील भारत गॅस एजन्सी उघडलेली आहे. या ठिकाणी सिलेंडर उपलब्ध आहे असे नागरिक सांगत आहे. तुम्ही जर भारत गॅस एजन्सीचे ग्राहक असाल तर या गावामध्ये या, सिलेंडर घेऊन जा. सिलेंडरची कुठलीही कमतरता नाही. बघ, कुठल्या गावचे? आम्ही टोळा पहारा. घेतला का सिलेंडर? सिलेंडर घेतलं काल. मग आज कशासाठी? मागून धुवा मारते, पुढे नाही मारत. म्हणजे सिलेंडर व्यवस्थित नाही का? रेग्युलेटर आणलं, बाकी सिलेंडरले बसतील. अच्छा, रेग्युलेटरचा तुमचा प्रॉब्लेम आहे, त्यासाठी तुम्ही पुन्हा परत आले. सध्या किती रुपयाला होते सिलेंडर? 980 रुपयाला. तर काही पावती वगैरे? पावती नाही, पावती नाही मिळाली. नाही, म्हणजे जेव्हा तुम्ही सिलेंडर घेता तर काहीतरी दुकानदार तुम्हाला 980 काहीतरी पावती देतात का? नाही देतात का? तुम्ही किती वर्षापासून भारत गॅसचे ग्राहक आहात? तरी पण किती वर्ष झाले? भाऊ, तुम्हाला किती वर्ष झाले? 20-25 वर्ष. पण पावती तुम्हाला मिळत नाही का बरं? तुम्ही कधी प्रयत्न वगैरे नाही केला का पावती मागण्याचा? माहीतच नाही. पण तिकडे इंडियनच्या ऑफिसमध्ये पावती मिळतात, इकडे मिळत नाही. नरखेड येथील भारत गॅस एजन्सीमध्ये सिलेंडरचा कुठलाही तुटवडा नाही. मात्र नागरिकांची या ठिकाणी वारंवार तक्रार होते आहे की 980 रुपयाचा सिलेंडर घेतल्यानंतर या ठिकाणी नागरिकांना कुठलीही पावती दिली जात नाही. तर नरखेड येथील माननीय तहसीलदार साहेबांनी लवकरात लवकर नरखेड शहरातील भारत गॅस एजन्सी या ठिकाणी यावं आणि हा प्रश्न सोडवावा की लवकरात लवकर सिलेंडर घेतल्यानंतर ग्राहकांना व्यवस्थित अशी पावती दिली जावी, असं नागरिकांचं म्हणणं आहे.